नमस्कार. सध्या आपण जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये उभे आहोत. या ठिकाणी जुनं जे जिल्हाधिकारी कार्यालय होतं, आता त्या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय आहे, चावडी आहे. या आज ज्या विषयासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहे, तो विषय म्हणजे या चावडीमधलं जे मैला मिश्रित पाणी आहे, त्याच्या अ, शौचालयाच्या बाहेर जी पाईप आउटलेट आहे, त्या आउटलेटमधून मैला मिश्रित पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं बाहेर पडतंय. आणि इथं जवळच असणाऱ्या सेतू कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळं आपण पाठीमागे पाहू शकता हे जे पाणी जे साचलेलं आहे ते बरोबर सेतू कार्यालयाच्या रस्त्यावरतीच आहे. लोकांना या ठिकाणी येण्या-जाण्याला त्रास होतोय. त्याशिवाय दुर्गंधी पसरलेली आहे. मैला मिश्रित पाणी असल्यानं इथं दुर्गंधी पसरलेली आहे आणि येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्याबरोबर आता शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल आबा, काय काय अडचण सध्या यामुळे निर्माण झाली आहे? मी उत्तमराव कांबळे आव्हा, शिवसेना झोपडपट्टी महासंघाचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख आहे. या ठिकाणी आज सांगली येथील एकात्म सुविधा केंद्र म्हणजे सेतू कार्यालयाला या ठिकाणी मला नागरिकांनी फोन करून बोलवून घेतलं. या ठिकाणी मैला मिश्रित पाणी संपूर्ण सेतू कार्यालयाजवळ या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. या ठिकाणी सेतूमध्ये येणारे काही नागरिक तापाने आजारी आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी महिलाकरता व पुरुषाकरता शौचालय मुतारी दोन्ही नाही अशा पद्धतीचं प्रचंड अशी तक्रार आहे. या ठिकाणी मी प्रशासनाला या संदेशाद्वारे सांगू इच्छितो की येत्या 2 दिवसात हे मैला मिश्रित पाणी बंद करून या ठिकाणी फिविंग ब्लॉकचा रस्ता आणि महिला आणि पुरुषासाठी शौचालय आणि मुतारी नाही केल्यास या ठिकाणी शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा देतोय. माझ्याबरोबर सांगली जिल्हा झोपडपट्टी शिवसेना संघाचे अध्यक्ष भारत चौगुले आहेत, शमशेर चौगुले आहेत, विलास कांबळे आदी पदाधिकारी आहेत. या ठिकाणी प्रचंड नागरिक आहेत. या ठिकाणी अनेक नागरिक पद्धतीनं आजारी पडले असल्यामुळं या ठिकाणी मी या 2 दिवसात जर नाही केलं तर याचं परिणाम म्हणून सेतू कार्यालयाला आम्ही टाळे लावूच, परंतु सेतू कार्यालय सर्वसामान्य नागरिकांचं सुविधा असणारं केंद्र आहे. बांधकाम विभागाने जर याला न दखल केली तर बांधकाम विभागाला टाळे ठोकू अशा पद्धतीचं मी शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा देतो. हे जे पाणी मैला मिश्रित येतंय ते चावडीतल्या कार्यालयाचं पाणी येतंय ते सेतू कार्यालयाच्या आवारामध्ये पसरलेलं आहे. इशारा तुम्ही ते चावडीला काय देताय? जे प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन त्याला काय इशारा आहे? हे पहा, जुनं जिल्हाधिकारी कार्यालयाची या ठिकाणी इमारत आहे. या इमारतीचं जे शौचालय या ठिकाणी आहे, चावडीचं. जे चावडे असो किंवा या कार्यालयाचं जे शौचालय आहे त्याचं मैला मिश्रित पाणी आहे. प्रशासनाने याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे ना. मग ताबडतोब आज नागरिक तापाने आजार आहेत, डेंग्यूचे साथी चालू आहेत, अनेक रोगराईचं पण मग प्रशासन या ठिकाणी काय करते, काय याच्याकडे दुर्लक्ष करते, डोळे झाकपणाचं काय काम करते अशा पद्धतीचा आमचा इशारा आहे. आणि याकडे जर दुर्लक्ष केलं तर प्रचंड पद्धतीनं असंतोष निर्माण होऊन शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू. आणखी काही आपल्याबरोबर पदाधिकारी आहेत, ते त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल? 1 महिना झालेला आहे. नागरिकांची ह्याला खूप त्रास आहे. नागरिकांचा सारखा फोन वगैरे वारंवार येतोय. सेतू कार्यालयामध्ये जाण्यासाठी हा नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. नागरिकांनी आम्हाला फोन करून बोलवून घेतल्यानंतर आम्ही इथं पाहिलं, हे पाण्यातनं पूर्णपणे त्याचा वास येतोय. वास आल्यानंतर नागरिकांना विचारल्यानंतर हे जाण्या-येण्याचा बी रस्ता त्यांना बंद आहे. मग आता तात्काळ प्रशासनाने ह्याच्यात लवकरात लवकर दखल द्यावी, अशी आमची त्यांना प्रशासनाला विनंती आहे. तात्काळ लवकर नाही झाल्यामुळं तरी आम्ही याला आंदोलनाचा इशारा आम्ही त्यांना देऊ शकतो. काही दिवसात ह्याचं काम करण्यासाठी त्यांना आम्ही सांगितलं होतं. पेविंग ब्लॉक वगैरे करण्यासाठी त्यांना दिला होता निरोप. काही प्रशासनाने याचे दुर्लक्ष दिलेले आहेत. आज गेले महिना झालेला आहे. इथल्या नागरिकांना सुद्धा सेतू कार्यालयाने सुद्धा त्यांना फोन करून सांगितलं. आता मी अप्पर तहसीलदार मॅडमना सुद्धा फोन केला होता. असं इथे पाण्याचा विषय आहे. तर त्यांनी म्हणले वरती आम्ही अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे, ते अधिकारी वगैरे येईल. कारण प्रशासन याच्यावर दुर्लक्ष करते. लवकरात लवकर याच्यावर जर नाही लक्ष दिलं 2 दिवसामध्ये तर आम्ही आंदोलनाचा इशारा करत आहे. नक्कीच या निमित्तानं सेतू कार्यालयामध्ये अनेक दाखल्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, कॉलेजचे युवक युवती असतील, अनेक दाखल्यांसाठी या सेतू कार्यालयामध्ये येत असतात आणि त्यांना येण्या जाण्याच्या मार्गावरच हे पाणी साचल्यामुळं आणि दुर्गंधीयुक्त पाणी साचल्यामुळं या ठिकाणी कुठंतरी एक समस्या निर्माण झालेली आहे आणि ती आरोग्याला घातक अशी समस्या आहे आणि ताबडतोब प्रशासनानं याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण याकडं गेले महिनाभरापासून दुर्लक्ष होतंय असं यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने या ठिकाणी पेविंग ब्लॉक टाकावेत आणि ज्या ठिकाणी या शौचालयाचं पाणी मैला मिश्रित पाणी बाहेर पडतंय त्या ठिकाणची दुरुस्ती लवकरात लवकर करावी. अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा या निमित्तानं देण्यात आलाय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.